मेथी बनवण्यासाठी इथे 2 गड्डे मेथी घेतलेले आहे, खुडून धुवून घेतलेले आहे स्वच्छ. मेथीची भाजी बनवण्यासाठी इथं तेल टाकून घेतलेले आहे 3 पळ्या. आता ह्यामध्ये टाकू 2 कांदे चिरलेले असे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे. आता कांद्याला लालसर भाजून घेऊ आपण. 1-2 मिनिटं लालसर भाजून घेऊ आपण कांद्याला. कांदा भाजून झालेला आहे, लालसर झालेला कांदा तळलेला आहे आता सगळा. आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ आपण. हिरवी मिरची बी थोडंसं भाजून घेऊ आपण लालसर, थोडासा कडवटपणा जातो हिरव्या मिरचीचा. मिरची बी तळलेली आहे, भाजलेली आहे सगळं. आता कांदा मिरची. आता ह्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊ आपण. थोडीशी भिजत ठेवली होता डाळ, धुवून घेतलेली आहे भिजवून थोडी 1-10 मिनिटं. आता ह्यामध्ये टाकून घेऊ आपण भाजी. आणि आता मिक्स करून घेऊ आपण भाजीला. सगळं एकत्र करून घेऊ भाजीला. भाजी मिक्स करून घेतलेला आहे. आता वरतून टाकू चवीपुरतं थोडंसं मीठ, का तर भाजी कमी होती. असं जास्त दिसते पण कमी होती भाजी. आणि असं कच्चा लसूण टाकू, मुठभर असं कच्चा लसूण घेतलेला आहे मी. हा लसूण टाकून घेऊ. आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत वाटून मी, आणि हे शेंगदाणे पण टाकून घेऊ यामध्ये. आणि 2 मिनिटं मिक्स करून घेऊ. आणि यावरती झाकण ठेवून आपण भाजी वाफवून घेऊ वाफेवरती. त्याच्यावरती झाकण ठेवू आता आपण. मित्रांनो, तयार झाली आहे मेथीची भाजी. सगळं पाणी पण हे झालेलं आहे भाजीतलं ना. आता गॅस बंद करून घेऊ. मित्रांनो, तयार झालेली आहे मेथीची भाजी. लसूण घातल्याने 1 नंबर झालेला आहे. कलर पण चेंज नाही झाला, हिरवागार कलर आहे मेथीच्या भाजीचा. लसणामुळे चव लागते एक भाजी. जास्त लसूण वापरायचा कच्चा, पोळीमध्ये नाही वापरायचा लसूण.